आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। अथर्व सवादकर याचा रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांच्याकडून यथोचित सत्कार। नागोठणे रोशन पदकी। कला विश्वविद्यालय शांतिनिकेतन सांगली येथे 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत 65वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या कला प्रदर्शनात वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज मुंबईचा विद्यार्थी व नागोठणे केएमजी विभागातील रहिवासी अथर्व गजानन सवादकर यास कला या विभागातील विद्यार्थी गटात चतुर्थ क्रमांकाच्या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। या समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री, शासकीय अधिकारी, आमदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। हा पुरस्कार अथर्वला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। याच अनुषंगाने शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांनी अथर्व यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अथर्व सवादकर हा केएमजी विभाग नागोठणे येथील सामाजिक कार्यकर्ते व उत्तम कार्पेटर गजानन सवादकर यांचा मुलगा आहे। यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते यांच्यासह युवा सेना विभाग संघटक दिनेशभाई घाग, रोहिदास हातनोलकर, भास्कर घाग, रवींद्र वाजे, राजेंद्र नागोठणेकर, शांताराम नांदगावकर, प्रफुल्ल नागोठणेकर, दीपक नागोठणेकर, प्रफुल्ल नागोठणेकर, सुधाकर निंबाळकर, बाबूराव मठपती, श्रीधर नागोठणेकर, संजय कणघरे, रुपेश पोटे, गजानन सवादकर, सौ आरती हातनोलकर, सौ गीतांजली सवादकर, सारंग घोसाळकर, कांचन वाडेकर, दीपक वाडेकर, मिलिंद धाटावकर, आनंद धाटावकर उपस्थित होते। आज आपल्या केएमजी विभागामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांच्याबद्दल त्यांचंही अधिक स्वागत करतो। या कार्यक्रम अथर्व याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपले मिलिंदभाई, आनंदभाई, कंचनभाई, त्याचप्रमाणे दीपकजी आणि आपण सर्वच या ठिकाणी आपण सर्वच उपस्थित राहिल्याबद्दल आपण सुद्धा धन्यवाद देतो। आमचा केएमजी विभाग मध्ये उन्नती हा जो संघ आहे त्यांच्या माध्यमामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे। त्यांना वय वाटप असतील किंवा आदिवासी लोकांना घोंगडी वगैरे वाटप असलेले असं सांगितलेलं आहे। आणि हा विद्यार्थी उन्नती संघासोबतच या केएमजी विभागामध्ये आपण पाहिलं तर या संपूर्ण नागोठण्यामध्ये सर्वांची प्रथम पतसंस्था जी कुठे झाली असेल ती आमच्या केएमजी विभागामध्ये झालेली आहे। 1998 जी स्थापना त्याच्यानंतर मग योगेश्वरी असेल किंवा व्यापारी असेल आणि आता आणि आदर्श असेल। परंतु ह्या केएमजी विभागाने नेहमीच या नागोठण्याच्या सुद्धा विकासासाठी योगदान दिलेलं आहे। योगेश्वरी मातेला नतमस्तक होतो। इथे सगळे जमलेले आपले सगळे कुंभारले ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांना सगळे नमस्कार। आता बघा, मला तुम्ही सगळ्यांनी भरघोस मताने मला निवडून दिलेला त्याच्यावर मी सगळ्यांचे स्वतःचे आभार मानतो। बघा, आम्ही ह्या राजकारणामध्ये यायचं साहेब, आता मी तर छोटा आहे पण माझं सांगायचं थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, राजकारण हा आपला पेशा नाही, माझा ठेकेदार म्हणून पेशा आहे आणि प्रशासनाचा थोडा मला त्या कलेचा थोडा अभ्यास आहे। तर माझं मत एकच आहे की मी पण TCS मध्ये होतो, रिलायन्स नंतर मी TCS मध्ये होतो। तर मी म्हटलं 2 पैसे कमी भेटले पण गावाला जाईल। पण गावाला असताना एकतर या समाजाचा आपल्याला भला करायचा असेल तर एकतर शिक्षण असायला पाहिजे, जेणेकरून IAS, UPSC, MPSC म्हणजे त्या पदावर आपण जाऊ शकतो आणि लोकांचा आपण आपल्या सार्थक करू शकतो। आणि दुसरं एक अजून एक आहे की राजकारण, ह्या राजकारणाने एक आपल्या लोकांचाही आपण भला करू शकतो। हे एक मेन त्याच्यामध्ये हे आहे, राजकारणाचा एक उद्देश आहे। पण लोक फक्त हा राजकारणाने केला जातो। राजकारणाचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने केला तर आपल्या समाजाचा भला होतो। सन्माननीय नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुमितजी काते आपल्या श्री गजानन सवादकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या मुलाचं या ठिकाणी सन्मान करण्यासाठी कुमार अथर्व यांनी अप्लाइड आर्टमध्ये सांगली या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा 65वा जो कला प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं। त्याबद्दल त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य सुमितभाई काते या ठिकाणी उपस्थित झाले।
त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमच्या कुंभाराळीमध्ये आणि आमच्या सावतकर कुटुंबियांमध्ये प्रथमच आपण भेट देण्यासाठी आला, तर त्यामुळे सुमितभाई यांचा आम्ही यथोचित या ठिकाणी सन्मान करीत आहोत. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.